परमार्थामध्ये बीज रुजण्यासाठी, ज्ञानाचं बीज रुजण्यासाठी कालावधी हा लागतोच. याला कुठलाही पर्याय नाही, कुठलाही एक्सक्यूज नाही, काही नाही, काही नाही, काही. आणि पुन्हा महत्वाचा विषय आहे, कालावधी लागतो म्हणल्यानंतर तुम्ही काय मी काय असे हजारो परमार्थिक लोक आपण बघितलेत जे समाधानीच नाहीत. हा महत्वाचा भाग आहे बरं का. कालावधी लागतो ना, तर जन्माला आल्यापासून लोक माळकरी, पंढरपूरचे ते आळंदीची वारी करणारे, कीर्तनकाराचे जेवढे अभंग असतात तेवढे पाठ श्रोत्यांचे, त्यांच्यात का बदल नाही? सोपं उत्तर आहे. रोज जरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात, औषध नाही खाल्लं तर डॉक्टर काही करू शकत. डॉक्टर सांगतो रोज येऊ नका, पण सांगितलेलं पथ्य पाळा. तसं प्रवचन किंवा अध्यात्म रोज ऐकण्याची गरज नाही, पण ऐकल्यावर त्याच्यावर अंमल करता आला पाहिजे, ते अध्यात्म. रोज हॉस्पिटलमध्ये गेला म्हणजे काय रोग बरा होईल का? डॉक्टरने सांगितलं गोड खायचं नाही, गोळ्या 3 टाइम वेळेवर घ्यायच्या, चालायचं सकाळी, व्यायाम करायचा, आणि यातलं काहीच करत नाही, रोज हजर राहतो. तसे परमार्थातली अध्यात्मातली माणसं आहेत, रोज प्रवचन ऐकतात, विषयाची गोडी सुटत नाही. मंडपामध्ये जोपर्यंत ना तोपर्यंतच ते परमार्थिक. मंडपाच्या बाहेर निघाले की त्यांचा विषय सुरू होतो. ऐकणं ते महाराजांचं काम आहे हो सांगायचं, आपला विषय वेगळा आहे. ते शेतकरी असेल तर शेतीची चर्चा, संसारिक असेल तर संसाराची, व्यापाराची. तुम्ही फार सज्जन आहेत श्रोते, मी म्हणून पहिल्यांदा सांगितलं, मुंबईमध्ये प्रवचनाला ह्याच्याकरता लोक येतात की ओळख झाली की धंदा वाढेल. कारण की मॉब एका ठिकाणी सापडत नाही एवढा मोठा, लोक एका ठिकाणी एवढे येत नाहीत. मग एखाद्याचं मोठं प्रवचन असलं की हे लोक तिथं जातात, व्यापारी नाव सांगतात आणि बसल्या बसल्या 10-5 ओळखी करतात, लगेच कार्ड देऊन मोकळे, कधी गरज पडली तर या बरं का, आवजो. म्हणजे तुम्ही हे म्हणू शकत नाही की अध्यात्म म्हणजे काय आहे, अध्यात्माची पद्धत काय, कोण, तुमचा हेतू काय असेल ऐकण्याचा, हाच महत्वाचा भाग आहे. एवढं सगळं सांगण्याचं मूळ कारण आहे की ज्ञानेश्वरी मध्ये 99% फक्त एकाच गोष्टीवर भर दिलेला आहे. 99% तरी अवधान ऐकले तिचे, सावधपणाने ऐका, एकदाच ऐकल्याने कल्याण होईल, पुन्हा पुन्हा येण्याची गरज नाही पडणार. अवधान आहे, तुम्ही सावधपूर्वक ऐका, म्हणजे ते जे ऐकलेलं आहे ना ते हृदयामध्ये स्थिर झाले की ते पुन्हा डबल विषय ऐकायची गरज नाही. फार छोटं तत्वज्ञान असते, काही फार मोठं नाही. नाहीतर आयुष्य फार हे आता मरेपर्यंत अध्यात्म जर करायचं असेल त्याचा काही उपयोग होत नाही. अध्यात्माच्या 2-3 घटना जर हृदयामध्ये स्थिर झालं की माणूस मुक्त होतो, मस्त जीवन जगतो. मरेपर्यंत अध्यात्म करायचं, मग जगायचं कधी? तो जगण्याचा कालावधी कोणता आहे तुम्हाला? आनंदाचा कालावधी कोणता आहे? स्वतः बरोबर बोलायचं तो कोणता कालावधी? एकांत म्हणजे काय? ह्या अध्यात्मामध्ये फक्त मार्गदर्शन म्हणतात त्याला. म्हणून आपले भारतीय जे शास्त्र आहेत ना, त्या शास्त्राला आपल्या भाषेमध्ये दर्शन शास्त्र म्हणतात. दर्शन शब्दाचा अर्थ आहे दाखवणारे शास्त्र. किती दर्शन आहेत भारतामध्ये? 12 दर्शन आहेत. तर दर्शन शब्दाचा अर्थ काय? हे असं आहे, असं आम्ही दाखवतो, बाकी तुमचा विषय. म्हणून 99% जी आपली ऊर्जा आहे ती ऊर्जा सावधान करून जर तुम्ही ऐकत राहिलात तर जेवढे 2-3 वस्तू तुम्हाला कळाल्या आणि त्या जर अंमलामध्ये आणल्या की तुमचं कल्याण झालं. अर्जुनाच्या बाबतीमध्ये जर आपण ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात चांगली गोष्ट अर्जुनाची ती एकच आहे, ऐकण्यामध्ये अर्जुन तरबेज आहे, खूप तरबेज आहे.